महायुतीमध्ये अनेक जागा अशा आहेत ज्यावर तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। महायुतीमध्ये दक्षिण मुंबई, नाशिक, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, मावळ, शिर्डी, संभाजीनगर, परभणी, बारामती, सातारा आणि हातकणंगलेच्या जागेवरून वाद सुरू आहे। या जागा आपल्याकडे मिळाव्यात यासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीसह मनसेने दावा केलाय। त्यामुळे आता या जागा कुणाकडे जात आहेत हे उद्या उमेदवारी यादी जाहीर केल्यानंतरच स्पष्ट होईल। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। थेट आपण अजितकडे जाऊयात। अजित, महायुतीमध्ये अनेक जागा अशा आहेत ज्यामध्ये तिन्ही पक्षांनी दावा केलेला आहे। मग अगदी दक्षिण मुंबई असेल किंवा ठाणे असेल, मावळ असेल, अशा अनेक जागा आहेत ज्याचा तिढा अजूनही सुटलेला नाहीये। नक्कीच हा तिढा जो आहे तो अजूनही सुटलेला नाहीये, पण आज जी महायुतीची महत्त्वाची बैठक होईल त्यामध्ये हा तिढा सुटेल अशी इच्छा काही किंवा असं मत काहींनी व्यक्त केलेलं आहे। पण जी माहिती आपल्याला मिळते त्यानुसार आजच्या बैठकीमध्ये जी नावं फायनलाइज झालेली आहेत, ज्यांची ऑलरेडी नावं डिक्लेअर केलेली आहेत, त्यानंतर काही नावं फायनलाइज झालेली आहेत। काही मुद्दे माहिती म्हणून आहेत, काही नाराजींचा विषय आहे, काही लोकांमधली नाराजी दूर करण्याचा विषय आहे। या सर्वांना एकत्रित घेऊन ही बैठक होईल, त्यानंतर पत्रकार परिषद होईल आणि पूर्ण म्हणजे 90% माहितीच्या उमेदवारांची नावं जी आहेत ती आज पूर्णपणे जाहीर होतील। उरलेली 10% जी आहेत ज्यावरती काही एकमत होऊ शकलेलं नाहीये किंवा तिथं योग्य उमेदवार मिळू शकले नाहीये किंवा तिथं अगदीच सर्वच पक्षातील इच्छुकांनी टोकाची भूमिका घेतलेली आहे, तर त्या बाबतीमध्ये निर्णय जो आहे तो राखीव ठेवला जाईल आणि योग्य वेळी तो निर्णय जो आहे तो पुढे केला जाईल किंवा तो निर्णय जो आहे तो नंतर जाहीर केला जाईल आणि त्यानुसार उमेदवार जाहीर केला जाईल। या सगळ्या घडामोडी ज्या आहेत या आज दिवसभर सुरू राहणार आहेत। माहितीची बैठक असेल, थोड्या वेळापूर्वी आपल्याला माहिती मिळेल त्यानुसार आता नवनीत राणा जे आहेत ते सागर बंगल्यावरती देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत। त्यानंतर काल रात्री विजय शिवतारे असतील, हेमंत गोडसे असतील, भावना गवळी असतील, त्याच पद्धतीनं आनंदराव अडसूळ असतील, यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतली, त्यांची नाराजी दूर केलेली आहे अशी देखील चर्चा आहे। मुळात काही घडामोडी अशा असतात, काही गोष्टी अशा असतात किंवा काही टप्पे असे असतात राजकारणामध्ये, काही वेळा दोन पावलं मागे यावी लागतात किंवा 2 पावलं पुढे भूमिका घ्यावी लागते। या सगळ्या गोष्टी असताना जर भविष्यामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी पाहिजे असतील किंवा भविष्य आपल्याला सरकार म्हणून चांगलं व्यतीत करत असेल तर काही गोष्टी माघार घेणं गरजेचं आहे। अशा पद्धतीची चर्चा जी आहे ही रात्री नाराजी सूर दूर करताना झालेली आहे असं देखील कळते। त्यामुळे जरी आत्ता काही लोकांना तिकीटं जरी मिळणार नसली अशी शक्यता आहे, अजून ते स्पष्ट नाहीये, पण जे 13 खासदार किंवा 14 खासदार शिवसेनेकडे आहेत त्यातील काही 1-2 जणांना तिकीट मिळू शकत नाही अशी एकंदर परिस्थिती आहे। पण त्यांना तिकीट जरी मिळेल नाही तर त्यांना वाऱ्यावर सोडलं जाणार नाही, त्यांचं योग्यरित्या पुनर्वसन केलं जाईल। त्यांना परफेक्ट किंवा त्यांच्या योग्यतेनुसार आणि त्यांच्या इच्छेनुसार त्यांना नक्कीच त्यांना पुनर्वसन केलं जाईल किंवा काही पदं दिली जातील अशी देखील भूमिका जी आहे ती या चर्चेमध्ये घेतलेली आहे। त्यामुळे या टप्प्यातून आता बघायचंय आता नेमका हा जागेचा तिढा कधी सुटतोय ते आणि नंतर थेट जाणार